इशारा देत आहेत ऑफिशियली. दोन्ही फलंदाज काहीतरी बघायचं आहे, चर्चा करतायत. चेंडू चेक केलाय अयूब शेख यांनी, बायकरमॅन मिस्टर ठाणे. त्यानंतर क्रमांक 2 वायर आहेत रायगडचा टायगर आकाश तारेकर. सगळ्यात जास्त बाईक फोर व्हीलर गाडी सुद्धा आहे, मात्र क्रमांक 1 वर आहेत केतन म्हात्रे. तर गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत इकडे साई शिलेवन खारबाव यांच्याकडून अक्षयला तुम्ही बघतायत. खारबावचा वंडर बॉय का म्हटलं जातं, याला पहिल्या चेंडूवर दाखवून दिलेले आहे आपलं टेक्निक, आपली गुणवत्ता. मिस्टर अक्षय अयूब शेख सारखा आज खंदा फलंदाज समोर असताना बघा, पहिला चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यावर थोडासा इनकट वाटला आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतायत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, अक्रॉस शॉर्ट पॉईंट तुम्ही बघतायत. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप स्क्वेअर लेगला आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. फुल टॉस चेंडू आहे, फुल टॉस चेंडू आहे. नो बॉलचा इशारा देत आहेत. थोडासा बीमार असा वाटला, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र तिथे बघायला लागला तो खेळाडू. चेंडू गेला इकडे 4 धाव्यांसाठी, म्हणजे तब्बल 5 धावा. पंजा फ्रीजचा तिकडे इशारा मिळतोय, कारण बघा, कारण पुन्हा एकदा संधी मिळते अयूब शेखला. जबरदस्त हाईट, पर्सनॅलिटी, स्टान्स अतिशय चांगला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित टायमिंग नाही, थोडंसं कमी पडलं बघा. एक गोष्ट समजली नाही, चेंडू कलेक्ट करण्यासाठी इतक्या वेगाने यायची गरज होती का? खूप वेगाने आले आणि तरी सुद्धा बघा, कारण जे काही खेळाडू आहेत ते टाळ्या वाजून थोडासा चेअरअप करतायत, विश्वास वाढवतायत त्या खेळाडूचा. धावसंख्या ती म्हणजे 7. हा चेंडूनी जास्त हाईट घेतलेली आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, बघायचं आहे. ह्या अगोदरची चूक, मात्र आता मी चूक करणार नाही. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट कॅच, दॅट्स अ बिग विकेट. कम ऑन डीजे. खान, मंसूर अली खान अँड शर्मिला टागोर. काय घडलं होतं एका स्टेडियम मध्ये, अशाच फिदाण्या झाल्या. मंसूर अली खान पतोडी यांच्यावर त्यांना एक चॅलेंज केलं होतं. ते चॅलेंज काय होतं आणि मंसूर अली खान पतोडी सरांनी ते चॅलेंज शर्मिला टागोरचं पूर्ण केलं आणि त्याच्यानंतरच ते विवाहबद्ध झाले. किस्सा सांगणार उद्याच्या दिवशी. उद्या ग्रँड फिनाले आहे. त्यानंतर दिलीप दोशी इंडियन टीमचे स्विंगचे सुलतान आणि जावेद मियादाद यांच्यामध्ये एक मस्तपैकी मजेदार किस्सा घडला होता, तो सुद्धा तुम्हाला मी उद्याच्या दिवशी सांगेन. न्यू बॅटर प्रसाद, 3 अक्षरांचा काय अर्थ आहे? डाव्या हाताने चेंज ऑफ पेसचा लेमन कट बघायचा आहे. खेळाडू अवेलेबल आहे, डायरेक्ट हिट करतील का? शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन नेक, व्ही शेप मध्ये मागचं जर क्षेत्ररक्षण बघितलं तर व्ही शेप मध्ये आहे. गुड बॉलिंग प्रसाद. प्रसादचा अर्थ काय? प्रभूचे साक्षात दर्शन, या 3 वाक्यांचा अर्थ आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रसाद घेतो आणि त्याच प्रसादामध्ये आपल्याला प्रभूचे साक्षात दर्शन घडते, असा तो अर्थ होतो. कारण बॅटर आहे प्रसाद. अक्षय बांद्रेंकडून डाव्या हाताने चेंज ऑफ पेस, क्या बात आहे. गुड बॉलिंग, डिस्को डान्स थोडासा बघायला मिळतोय या फलंदाजाचा. आणि काय बॉलिंग करतायत. वंडर बॉय का म्हटलं जातं या खेळाडूला? खारबावचा स्पेशल. मी सांगितलं कासारडोली आणि खारबाव, म्हणजे खूप मजा येईल या मॅचमध्ये. दोन्ही संघांसाठी ड्युअर डाय ही मॅच आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये जय श्रीराम उत्तन हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे क्वार्टर फायनलसाठी. आता मात्र बघा, बॅट अँड पॅड चेंडू ट्रॅव्हल ऑन साईडला खूप वेगाने येत आहेत. अडीशा मिड विकेट तुम्ही बघतायत तिकडे. थ्रो चांगला येतोय, 2 धावा मिळत आहेत.
2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं धावसंख्या ती म्हणजे 9. सुरुवात चांगली आहे, सरासरी चांगली आहे आणि कारण पहिला चेंडू जर बघितला अक्षय यांचा तर तो चेंडू डॉट गेला होता संकेतजी कारण आणि त्यानंतर जर बघितलं तर चांगली गोलंदाजी केली नाही असं नाही कारण या मॅचमध्ये जर बघितलं तर स्पेशल अय्यूब शेख अजूनपर्यंत खास काय करू शकले नाही आहे. 4 षटकांचा सामना बर्निंग ट्रेन बघत आहात तुम्ही. हिरवगार डोंगर पाठीमागे आहे, आई चंडिका देवीचं मंदिर आहे, डाव्या साईडला जीवदानी आहे, मागच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला थोडंसं धारावी आहे, मुंबादेवी आहे. शक्तिपीठानं भरलेला गाव म्हणजेच पाणजू गाव. सुंदर बेट, सुंदर मंदिर, सुंदर तलाव. 1898 ची सगळ्यात जुनी शाळा याच गावामध्ये आहे. सूरज बघा ऑलराऊंडर खेळाडू आहे. सूरज बॅटिंगमध्ये तर काय करू शकले नाही पहिल्या मॅचमध्ये, मात्र याला बाहुबली का म्हणतात एक्झॅक्टली आपल्याला थोड्या वेळात समजेल. गोलंदाजी मार्कवर एक चांगला परफॉर्म आहे, जबरदस्त इन फॉर्म हा गोलंदाज आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. मीरा भाईंदर एंड कडून पहिला चेंडू, आडवा पट्टा, सक्सेसफुल बॅटर इकडे होतात. क्या बात है, सक्सेसफुल, पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल हा येतोय चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. आहे 15 एप्रिल 1877 ला क्रिकेट मधली सगळ्यात पहिली मॅच खेळवली गेली होती इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये. आउटसाइड लेग स्टंप चेंडू, पंच सांगतायत वाईट आहे. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. 664 धावांची भागीदारी. आझाद मैदान, विनोद कांबळी सर आणि सचिन तेंडुलकर सर. त्यावेळेला विनोद कांबळी सरांचं वय होतं 16 कारण धावसंख्या ती म्हणजे 16. पुन्हा एकदा आडवा पट्टा, घुटनाटेक, तमाशा देख, मात्र सक्सेसफुल इकडे होत नाही आहे तो म्हणजे बॅटर. गुड बॉलिंग मिस्टर सूरज. संध्याकाळचं शांत वातावरण आहे, हे वातावरण गरमागरम सेकंड इनिंग मध्ये होणार, फर्स्ट इनिंग मध्ये झाले. सिंगल्स तिकडे मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या ती म्हणजे 17. आज आहे महाराष्ट्राची नंबर 1 अंगणेवाडीची जत्रा. शॉट लेन पुल केलाय, मिड विकेटला खेळाडू आहे, फलंदाज तिकडे बाद. डीजे वाले दादा, पद्मावती साऊंड आपला एकच वादा, आमचा जयेश दादा. व्हॉट ऑपरेटिंग ग्रेट साऊंड, सुमधुर गाणी तुम्ही आज ऐकत आहात. जयेश दादा पुढचा चेंडू बघायचा आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. तिकडे सूरज जातात चेंडू कलेक्ट करण्यासाठी. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 19.
अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती म्हणजे 19. सरासरी चांगली आहे, 9.50 अशी सरासरी मेंटेन आहे सध्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना. दोन दिग्गज संघ आहेत. एका साईडला कासार उडवली आहे, एका साईडला खारबाव. सूरज आता कंट्रोल नाही बघा, कारण शेवटचा चेंडू जेव्हा टाकत होते तेव्हा सगळ्यात प्रथम म्हणजे जर बघितलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, म्हणून छेडखानी करण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजाने. आता 10च्या सरासरीने धावसंख्या ती म्हणजे 20. पुन्हा एकदा बघा तो चेंडू. आता लाईन मात्र थोडीशी चेंज केली, टप्पा थोडासा चेंज केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. सन्मान्य मोहन परशुराम भोईर साहेबांचं आज नवतरुण ग्रुप आणि पांजू ग्रामस्थांच्या वतीने खरोखर स्वागतम. वेलकम दादा, गुड इव्हनिंग. नितेशला तुम्ही बघतायत थोडंसं वॉर्मअप करतोय तो म्हणजे नितेश. 10च्या सरासरीने 20 धावा आहे. 4 षटकांचा सामना आहे. 45 किंवा 50 जर झाला तर या मॅचला खूप मजा येईल, कारण प्रथम इकडे फलंदाजी करतोय तो म्हणजे यशमीत 11 कासारडोली आणि साईश 11 खारबाव. यांच्याकडे सुद्धा अटॅक चांगला आहे, बॅटर सुद्धा चांगले आहेत. मात्र ही मॅच खरोखर मजा येईल. पहिला चेंडू पुन्हा एकदा बघा, आडवा पट्टा सक्सेसफुल होतात. बॅटर सिंगल्स मिळेल, डाव्या हाताने थ्रो करतायत फिल्डर आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. या अगोदर मी नाव काढलं होतं मनसूर अली खान पतोडी. या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात कमी वयामध्ये कॅप्टनशिप कोणी केली होती इंडियन टीममध्ये? मनसूर अली खान पतोडी. वयाच्या 21व्या वर्षी हा रेकॉर्ड अजूनपर्यंत त्यांच्या नावावरच आहे. धावसंख्या 21. आहा, काय शॉट आहे, जबरदस्त स्टायलिश. हा चेंडू जातोय बघा, खरोखर पांजू चॅम्पियन ट्रॉफीचा एक्सलंट सिक्सर. कोहलीने मारलेला तो षटकार विसरू शकत नाही. पुन्हा एकदा क्या बात आहे, पंच बघा, आवाज बघा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक इकडे सिक्सर. सुपुत्र 12 फेब्रुवारी खूप मोठा दिवस असतो, साईबाबा वर्धापन दिन. विरार पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा चेंडू जाईल का? मात्र नाही, टायमिंग कमी आहे. हवा थोडीशी आडवी आली, अक्रॉस हवा होती आणि फलंदाज तिकडे बाद. बॅटर जानू मेरी जान. कोण विसरेल या चित्रपटाला? शॉन चित्रपटाचं गाणं तुम्ही होतं, कुलभूषण करबंदापासून अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि सगळ्यात जास्त बजेट त्यावेळेला या चित्रपटाचं झालं होतं. हा रेकॉर्ड होता 70च्या दशकामधला. शॉन चित्रपट. गोलंदाज कडून पुन्हा एकदा आता थोडंसं नाराज असतील
उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी दिसला या स्ट्रोक्स मध्ये. सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली 34. नितेश, गुड बॉल, क्या बात आहे. खरोखर लेफ्ट हँड मध्ये सुरेश रैना आणि उजव्या हातामध्ये खरोखर याच फलंदाजाचं मी नाव घेईन ज्यांनी काय बैठी शॉट बघा, क्लास बघा. के एल राहुलचं दुसरं नावाची मला आठवण झाली, कारण के एल राहुलला दुसरं नाव आहे क्लास. तुझ्याकडे आहे क्लास तर मी आहे फर्स्ट क्लास, असं कदाचित फलंदाजाने गोलंदाजाला सांगितलं असेल. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोचले, ती म्हणजे 40. पहिला बाजीराव पेशवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या डाव्या साईडला आहे. मात्र पहिला बाजीराव पेशवाचा इतिहास होता, लागोपाठ 40 लढाया जिंकल्या होत्या. तो रेकॉर्ड पहिला बाजीराव पेशवा, कारण त्या आकड्यावर थोडासा इतिहास मला आठवला. येस, थोडासा वॉर्मअप गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. शेवटचं षटक आहे अनिकेत. तर 10ची सरासरी आहे, 40 धावा आहेत. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांना माहिती आहे ही मॅच किती महत्त्वाची आहे. एका साईडला सूरज आहे, एका साईडला अयूब शेख आहेत. दोन दिग्गज खेळाडू आहेत. येस, कारण डावखरा गोलंदाज आहे टेनिस विश्वामधला, ज्याचं नाव आहे वैशाल आंगणे. आज आंगणेवाडीची जत्रा आहे. खतरनाक गोलंदाज काय करायचा वैशाल आंगणे. मात्र त्या स्टाईलमध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूला थोडंसं हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढले. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 41. आकाशला तुम्ही बघतायत, खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. रायगडचा सुपुत्र, ज्याला टायगर आकाश तारेकर बायकर मॅन, या अगोदर सगळ्यात जास्त बाईक त्याच्याच नावावर होत्या. त्याच नावाचा गुणवंत फलंदाज. आता बघा, नियंत्रण शॉट ऑफ लेन चेंडू होता, अक्रॉस लाईन तिकडे झाली नाही. चेंडू का सोडला, खूप मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र वेग भन्नाट होता या चेंडूवर. अनिकेत गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत, स्ट्राईकला तुम्ही बघतायत आकाशला. फुलटॉस, पुन्हा एकदा तोच शॉट, बैठी शॉट, आर पार चेंडू तिकडे जातोय. आणखीन एक क्लासिकल पांजू चॅम्पियन ट्रॉफीचा षटकार. धन्यवाद. अशी गाणी लागली तर मग शंकर धोत्रे यांना कोण विसरेल. म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आवडता अंपायर, डान्सिंग अंपायर, गोटे अंपायर. आत्ताच धुळ्याला त्यांचा टूर झाला आणि एक जबरदस्त टॅलेंटेड असे अंपायर आहेत. आणि ही सर्व गाणी लागली का मग ते जे डान्स करतात ना मैदानामध्ये, खूप मजा येते. थोडंसं एंटरटेनमेंट होतं. पुढचा चेंडू डाव्या हाताने शॉट ऑफ प्लेन, पुल केलाय, खेळाडू खाली आहे. बघायचं आहे सूर्यनारायणची किरण आहेत डोळ्या, मात्र आर पार चेंडू तिकडे गेलाय. काही जे बिचारी मुलं आहेत सकाळपासून खूप मेहनत घेत आहेत चेंडू बघण्यासाठी, आणि खरोखर त्यांचंसुद्धा मी स्तुती करेन. अभिनंदन आहे तुमचं, खरोखर सकाळपासून मेहनत करतायत. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली 53. आकाश इज ऑन फायर. एक चूक कराल मग तुम्ही शॉट ऑफ प्लेन द्या का समोर चेंडू द्या, चेंडू मी बाहेर मारणारच. आकाश खरोखर जेव्हा बॅटिंग करतात, कारण बैठी शॉट जेव्हा बघितले आकाशांचे, कारण आकाश बॅटिंग करताना परफेक्ट बघतो आपल्या धावसंख्येचा फिगर, कारण आकाशमध्ये आहे षटकार मारण्याची जिगर. पुन्हा एकदा बघा, तोच चेंडू, तोच शॉट. मात्र आता टायमिंग कमी आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे आकाश तिकडे बाद. मात्र वेल प्लेट आकाश, गुड बॅटिंग.
धावा वैयक्तिक आणि आपल्या संघासाठी काय योगदान दिलेलं आहे आकाशाने. गुड बॅटिंग. नवीन फलंदाज तिकडे येतोय तो म्हणजे मोहित शर्माला विसरून चालणार नाही. इंडियन टीममध्ये अतिशय चांगला क्लासिकल गोलंदाज, त्याच नावाचा गुणवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हे आल्या आल्या काहीतरी डाऊट्स आहे का असं वाटतंय पिचवर. मला वाटतं काही एक छोटासा दगड होता तो थोडासा दूर केलेला आहे मोहित यांनी. गुड बॉल. चेंज ऑफ पेस. फक्त जागेवरून खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. लगोडी करतील का फलंदाज तिकडे बाद. आणि अशा प्रकारे जर बघितलं तर आता 4 षटकं टाकून कंप्लीट झालेली आहेत. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 53 आणि धावा करायच्या आहेत 54. 54 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24. दोन्ही संघ मी सांगितलं ना, कारण दोन्ही संघ जबरदस्त स्ट्रॉंग आहेत. आता एका साईडला जर खारबाव, साईश 11 खारबाव या संघाचा बॅटिंग लाईनअप जर बघितला तर खूप अतिशय चांगला स्ट्रॉंग आहे. धावसंख्या एवढी मोठी नाही, मात्र कासार वडवली जर बघितलं तर यशमीत 11 यांच्याकडे अटॅक चांगला आहे. खूप मजा येईल, खूप धमाल येईल. मॅच गरमागरम होईल. सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी इकडे इन्व्हाइट करतोय सन्माननीय संकेत पाटीलजींना. ग्रुप आयोजित पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे नेत्रदीपक आयोजन तुम्ही बघताय. आजचा दिवस दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या एकूणच क्लायमॅक्स कडे आता आपण वळतोय. यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलचा सामना बाकी आहे. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध जय श्रीराम उत्तन संघ. आज सकाळपासून निश्चित अप्रतिम कामगिरी झाले आणि दुपारपासून ते वाट बघतायत की संध्याकाळी आपल्याला कोणत्या संघासमोर लढायचं आहे. एकूण आपण बघतोय निश्चितच या स्पर्धेचं रोख प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि तो झळाळता निश्चितच पाणजू चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो चषक आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 15,000 असं तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. तर या सगळ्या दात्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय आणि मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण एखादा इव्हेंट ज्यावेळेला समोर आणायचा असतो त्यावेळेला निश्चितच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे आर्थिक सहकार्य. आमच्या दात्यांनी आम्हाला अतिशय चांगला आर्थिक सहकार्य दिले म्हणून एक अतिशय चांगला इव्हेंट आम्ही तुमच्या समोर ठेवतोय. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. महत्त्वपूर्ण जोडी आहे. एका बाजूला आपण बघतोय करण आणि दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील. 24 चेंडूमध्ये 54 धावांचं लक्ष्य आहे. लखन जाधव गोलंदाजी मार्कवर रेडी असेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे ही. एका बाजूला टीम कारबाव साई स्पोर्ट्स या नावानं निश्चितच गेल्या बहुतेक वर्षापासून सातत्याने एक अतिशय चांगला संघ म्हणून नावारूप आला आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत असतात ग्रामीण मधल्या. अगदी रायगडपर्यंत भरारी आहे या टीमची. त्यामुळे निश्चितच
आपला दबदबा राखून आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम कासारवडवलीला बघतोय. यशमिथ 11 कासारवडवली या नावाने तो संघ खेळतोय. 54 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडूमध्ये आघाडीची जोडी मैदानात आहे. ही धावसंख्या कशा काय पद्धतीने चेस डाऊन केली जाते किंवा इथे टीम कासारवडवली किती रोख लावते या धावसंख्येला, ही गोष्ट पाहणेबल असेल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या मान्यवर कक्षातर्फे अनेक मान्यवर इथे पाहायला मिळत आहेत. तसेच आमचे आयोजक देखील इथे पाहायला मिळत आहेत. त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. लखन जाधव टू करंट. पहिला चेंडू डेडन स्पॉट होता. तितका स्टायलिश पद्धतीने चेंडूला झकलून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. राजमार्फत एकच धाव मिळेल. चांगलं कलेक्टिव्ह एफर्ट इथे पाहायला मिळतील. ह्या दोन संघांना पूर्ण कल्पना आहे इथून पुढे सरकायचं असेल तर या मॅच मध्ये कलात्मक कामगिरी पाहायला मिळेल किंवा ती दाखवावी लागेल. सन्माननीय श्री विजय शेठ गोविंद पाटील यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी अतिशय जबरदस्त सहकार्य आलंय. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. हजरतजी शेख कामन येथील उद्योजक तसेच संजयजी म्हात्रे आमचे भाऊजी कामन येथील उद्योजक यांचा देखील अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. यावेळेला हा चेंडू लाईन चेक करावी लागेल. नो बॉल घोषित केलाय आणि अवांतर धाव मिळते. तर लागोपाठ 3 षटकार जर मारले तर 1000 रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये देण्यात येतील. कल्पेश पाटील राजावळीचे यांच्या मार्फत हे पारितोषिक आलंय. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू बर्फाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. दुसरी धाव देखील मिळेल. मगाशी जर बघितलं तर नो बॉल होता तर हा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या 2 धावा इथे फलकावर. एकूण धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 4 धावा फलकावर दिसत आहेत. 54 धावांचं आव्हान आहे. अजूनही 50 ची गरज आहे. षटकार मारा 200 जिंका. लागोपाठ 3 षटकार मारा 1000 रुपये जिंका. कोण सांगते? राजावलीतील कल्पेशजी पाटील यांच्या मार्फत ही सूचना आली आहे. लखन जाधव तो प्रणय काय फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला फटका होता. मात्र तिथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि साहिलनं हा अफलातून झेल टिपलाय. पहिल्या षटकात इथे फलंदाज बाद होतोय प्रणय पाटील. कोण हा प्रश्न विचारावा लागेल कारण प्रणय बाद झाल्यानंतर एक पोकळी निर्माण होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय उतरलाय. या बॅटरकडे देखील लक्ष असेल. मात्र 50 धावा ज्या अजून करायच्या बाकी आहेत त्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण इथून पुढे हा सामना थोडासा कठीण झालाय. मात्र बॅटिंग लाईनअप मोठी आहे. साई स्पोर्ट्स संघाकडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे. 1 ते 2 फलंदाजांना क्लिक व्हावं लागेल. ज्या पद्धतीने आपण बघितलं निश्चितच असं वाटलं होतं की अयुब रंगात येईल. तो देखील बाद झाला. मात्र त्यानंतर आकाश रिपड पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून गेलाय. पहिल्या सामन्यात आकाश रिपडनं 25 धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये त्यांनी 26 धावा केल्या. एकूणच या मालिकेत आतापर्यंत त्याच्या 51 धावा आपण पाहू शकलोय. मात्र त्या गोष्टी मागे होता डॉमिनन्स तो दिसून आलाय. एवढं अपील केलं जातंय. अक्षयला देखील पॅवलेनचा रस्ता. कासारवडवलीची ही एक्सप्रेस आता सुसाट सुटलंय. नाव आहे लखन जाधव. विकेट डाऊन. चित्रपटातील हे गाणं मात्र इथे बादशागिरी चालवली आहे ती म्हणजे लखन जाधवनं. कधी कधी एखादा मोठा फटका तो खातो मात्र विकेट टेकिंग चेंडू टाकण्यासाठी तो निश्चितच जाणला जातो. कासारवडवलीची हे एक्सप्रेस मागच्या 15-16 वर्षात सातत्याने आपल्या टीमला सहकार्य करतोय. नाव आहे लखन जाधव. हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज आहे तो म्हणजे पराग.
लगन जाधव ऑन हॅट्रिक. लेट्स सी. चांगला चेंडू तिचा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. इथे धावची होणार का? डायरेक्ट नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित रिझल्ट वेगळा असता. मात्र ही एक धाव इथे पूर्ण होतीये. किरणनं चांगला थ्रो दिला होता तिथे. मात्र इथे धावसंख्या 5. 54चा चेस डाऊन आहे. धावसंख्या 5. गडी बाद 2. प्रणय परतलाय, आकाश परतलाय. प्रणय वैयक्तिक 2, आकाश वैयक्तिक 0. त्यामुळे इथून पुढे आता करण अँड कंपनीला सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल, कारण ती वेळ आहे. लगन जाधव टू करण. फुल पिच डिलिव्हरी आहे. विस टाइम स्ट्रोक आहे. मात्र इथे किती धावा मिळतील? चेंडू मात्र या घडीला वेगाने गेलाय. टप्पा पडल्यानंतर त्यांनी डबल वेग घेतलाय आणि चेंडू सीमारेच्या पार आलाय. बऱ्याच काळानंतर आलेला हा कव्हर मध्ये चौकार. तर ऑन साइडला आपण बघणार आहोत. ऑन साइडला सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेळून असतील. लॉंग लीग रिजन मध्ये आपण बघतोय निश्चितच गोलू सर, गोपाळ सर तिथे पाहायला मिळतील. त्यानंतर डीप मिड विकेटला मोहित आहे आणि ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला तुम्हाला राज पाहायला मिळेल आणि लॉंगॉन बाउंड्रीवर प्रसाद तांडीलला तुम्ही पाहू शकता. असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं. लॉंगॉन बाउंड्रीला आय थिंक मोहित आहे, साहिल आहेत सॉरी या डीप मिड विकेटला. त्यामुळे या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला ऑफ साइडला जर बघितलं तर निश्चितच शॉट कव्हरला किरण, त्यानंतर निश्चितच पॉइंटला उभे आहेत लखन जाधव आणि शॉट थर्डमॅनला सुशांत मुकादम. ड्राईव्ह केलाय मात्र किती धावा मिळतील इथे? भरपूर वेगानं मोहित आलाय. चांगले क्षेत्ररक्षण, गुड थ्रो, एकच धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. 44 धावांची अजूनही गरज आहे. आयज ऑन करण. अयुब शेख टू करण. यावेळेला बंदा चेंडू होता. आमच्या मागून टाकलेली डिलिव्हरी होती. कंट्रोल होता या चेंडू मागे. मात्र आउटसाइड डाउनस्ट्रीम डिलिव्हरी असल्यामुळे पंचांवर कोणताही दबाव नाहीये किंवा अपील देखील जास्त झालं नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग बाय अयुब शेख. अयुबचे गोलंदाजी देखील एक वेगळं प्रदर्शन असतं. अतिशय चांगला डिस्प्ले ते दाखवत असतात. क्रिकेट अगदी नसानसात भरलंय आणि क्रिकेट हीच एक ओळख आहे या मुलाची. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. यावेळेला करणच्या बॅट मधून हात तडाखा, जबरदस्त षटकार. म्हटलं की नो डाऊट नितीन वारे आणि प्रवीण वारे त्यांचं देखील स्वागत करूया. अतिशय चांगला सपोर्ट देत आहेत ते एकूणच YCB ला. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे थोडंसं तैयार चालू आहे. मात्र या 2 धावा चेंडूवर लवकर यावं लागेल. चेंडूची जर वाट बघितली तर निश्चितच थोडासा धोका होईल. मात्र या 2 महत्वपूर्ण धावा या षटकात धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आलेत 9 धावा. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. करण आव्हान स्वीकारलंय. महत्वपूर्ण सामना या टुर्नामेंट मधील आणि या स्पर्धेचं नाव चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी बरोबर ठेवलंय, कारण त्या ट्रॉफीज कडे बघितलं ना की तुम्हाला चॅम्पियन झाल्यासारखंच वाटेल. अपील झालंय. यशांच्या बरोबर समोर सापडलेत.
त्यामुळे करणला परतावा लागेल. समोर टाकलेला चेंडू होता, ब्लॉकर मधली डिलिव्हरी होती, अक्रॉस खेळायला गेले, बॅट हवेत राहिली, चेंडू पायावर आदळलाय आणि पंचांच्या मनात शंका नाहीये, बोट वर गेले, विकेट डाऊन. लागणार, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट हा सामना जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे. बघा प्रत्येक विकेट नंतर हडल होत आहे आणि ती हडल यासाठी आहे की आम्हाला सामना जिंकायचा आहे आणि त्यामुळे कदाचित आता या जोडीवर बऱ्याच काही अवलंबून असेल टीम साई स्पोर्ट्स खारबावसाठी. एका बाजूला आता सूरज आलाय, म्हणजेच काय तर खारबाव टीमचा बाहुबली आलाय, तर दुसऱ्या बाजूला पराग उभा आहे. मोठी पार्टनरशिप करावी लागेल, कारण इक्वेशन जर बघितलं तर निश्चितच या षटकातील मला वाटतं आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 13 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी करायचे आहेत 36 धावा, म्हणजे 13 चेंडू आणि जवळजवळ 6 षटकार. सूरज पाडेल आपल्या एकूणच आयुष्यामध्ये असे कारनामे त्याने बऱ्याच वेळा केलेत, मात्र तो वेळ आठवावा लागेल, तो काळ आठवावा लागेल, तो पराक्रम आठवावा लागेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पाणजूचा लढत आहे मात्र दोन गावामधली. यावेळेला हा फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, मात्र एलिव्हेट करू शकले नाहीयेत आणि प्रसाद तांडेलचे 2 हात तिथे जोडले गेलेत आणि इथे परतावा लागत आहे, ते म्हणजे सूरजला. बाहुबली बॅक टू पेव्हिलियन, विकेट डाऊन. अनारी या चित्रपटातली गाणं आणि निश्चितच अफलातून गाणं होतं आणि 90चं दशक हे वेगळं दशक होतं. जबरदस्त चित्रपट पाहता आले आणि त्याच्यानंतर निश्चितच अनेक अशी लोकप्रिय गाणी आपल्याला ऐकायला मिळाली. मात्र हे गाणं एन्जॉय केलं ते म्हणजे मोहम्मद वरेकरनं. गोलंदाजी मार्कवर येतोय किरण, हे षटक त्याच्या हातात सोपवलंय. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मोनिश आलाय जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला पराग असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, करायच्या 36 धावा. मागच्या षटकात अयुबच्या पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या, मात्र त्यानंतर 2 गडी बाद करून त्यांनी या सामन्यात थोडासा फरक स्पष्ट केलाय. 12 चेंडू 36 धावा, प्रति षटकामागे 18 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण बघतोय 4 क्षेत्ररक्षक एकूण सीमारेषेवर उभे आहेत. शॉर्ट बॉल डिलिव्हरी आहे, हा फटका इथे जास्त दूरवर जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे गोलू सर आपला एक्सपिरियन्स यूज करताना. थ्रो देखील अप्रतिम, डायरेक्ट हिट झालंय. परागला परतावा लागेल. व्हॉट अ एफर्ट, टाळ्या झाला पाहिजेत. सुपर गोलू सर, यू ब्युटी कॅप्टन. पार करून चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्यासाठी आले ते खेळाडू आणि कदाचित ती मॅच देखील आपण बघतोय. इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे चेतन क्रमांक 7चा.
मात्र एक बॅटर खरंना आपण बघतोय 13 धावा केल्या. इथे प्रणय 2, अक्षय 0, त्यानंतर पराग आतापर्यंत 3 धावा केलेत, त्यानंतर सूरज देखील 0वर बाद झालाय. आणि आता मोनिश आणि चेतन हे 2 फ्रेश लेग्स. यस, वेलकम बिपिन भाई, हाऊ आर यू मॅन. यावेळेला एज लागले, इथे 4 धावा मिळतील, इथे 4 धावा मिळतील, वेलकम बाउंड्री असेल आणि निश्चितच इथे या 4 धावामुळे संघाची धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. बराच काळ ती थांबली होती, ती आता पुढे सरकते. 23 धावा म्हणजे अजूनही 31 धावांची गरज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी मंगता भाई आणि म्हणूनच हे बॅटल सुरू आहे. जबरदस्त कामगिरी. ओ काय चेंडू रेस झाला होता, मात्र हा चेंडू वाईड आहे कारण आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी आहे. मात्र काय टेक ऑफ घेतला होता, अनप्लेबल डिलिव्हरी होती नो डाऊट. मात्र जबरदस्त टेक ऑफ इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 24 झाले, 30 धावांची अजूनही गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. खाली बसलाय हा चेंडू. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल मोनिश साठी, इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती म्हणजे चेतनला. अजून एक गडी बाद, त्यामुळे तब्बल 6 गडी बाद झाले तिथे आणि ही चिंतेची बाब आहे टीम साई स्पोर्ट्स संघासाठी. मात्र बघा जय श्रीराम उत्तम संघ जसं कळलं की क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय, त्यांचे दोन्ही ओनर इथे आलेत. एका बाजूला एनपी स्पोर्टचे प्रवीण वारे तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम ज्यांनी हे नाव दिलं वायसीबी चौकला, तो बिपिन भाई सुद्धा इथे उपस्थित झालाय. वेलकम. सोहम गडी बाद झालेत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार इथे पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे किरणची. पहिल्या सामन्यामध्ये किरणवर आक्रमण झालं होतं, मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि इथे लाईन अँड लेंथ अतिशय चांगली दिसते. मागाशी ज्या पद्धतीने चेंडू टेक ऑफ झाला, थोडंसं स्विंग मुळे तो बाहेर गेला होता, मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी. खाली राहिलाय हा चेंडू, खाली राहिलाय आणि इथे या षटकात थोडासा फरक स्पष्ट होत चाललाय कारण आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चला जय श्रीराम उत्तम संघ तयारीत राहायचं आहे. नेक्सनला विनंती करतोय आपण इथे यायला हरकत नाहीये. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे, हा मोठा फटका नाहीये, अयुब शेख सोडणार नाहीयेत, मोनिशला परतावा लागेल आणि आता 6 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजे 6 चेंडू 5 षटकार. कोण ठरेल या एकूणच मॅचचा मानकरी थोड्याच वेळात ही गोष्ट कळेल. मात्र पुढचा सामना आपण बघतोय किती षटकांचा असेल, आमची मॅनेजमेंट कमिटी नक्कीच निर्णय देतील कारण 5:42 झाली आहेत. त्यामुळे पुढचा सामना 3 षटकांचा असेल की 4 षटकांचा असेल लवकर ठरवावं लागेल. बोलू नंतर. गोपाल गोलूसर गोलंदाजी मार्कवर 30 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खारबावचे सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील. मात्र भरपूर वेळ कमी आहे त्यांच्यासाठी कारण 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारावेच लागतील. कंपल्सरी चेसचा जो आपला नियम आहे त्या नियमानुसार ही कामगिरी भरपूर आता कठीण आहे. गोलूसर गोपाल या एकूणच मालिकेत अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. लेट्स सी. एकच धाव मिळेल, इथे जास्त धावा मिळणार नाहीयेत आणि कदाचित आता 5 चेंडूत 5 उडवावे लागतील. महेंद्र ऑन स्ट्राइक. ओ दॅट्स अ गुड हिट. यावेळेला चेंडू सीमारेषा पार, षटकार.
टोकला. इथून जर खारबाव संघ जिंकला ना तर सरळ न्यूज आले जुचंद्र गावातून, ती म्हणजे पतू आपले प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून 15 टी-शर्ट देण्यात येतील जर इथे खारबाव संघ जिंकला तर. इथे मात्र हा चेंडू अतिशय योग्य आहे. आत्ताच जुचंद्र गावातून एक फोन आला की अशी अनाउन्समेंट करा म्हणून, मात्र इथे हा चेंडू निर्धाव येतोय. त्यामुळे कदाचित आता शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच सागर. मला वाटतं निश्चितच खारबाव संघाची कामगिरी ते पाहत असतील. अच्छा, कासार वडोलीसाठी हे प्राइज आले. थँक्यू व्हेरी मच सागर. मात्र इथे कासार वडोली संघ जवळ हा सामना इथे जिंकतोय. मात्र सागरला विनंती आहे की निश्चितच आपण बघतोय हा सामना जिंकायचा आहे की त्यांना ही टुर्नामेंट जिंकायची आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष घाल. कारण निश्चितच इथे टी-शर्ट्स मात्र नक्कीच मिळणार आहेत, त्या म्हणजे टीम कासार वडवलीला. गोलू सर अतिशय चांगली कामगिरी. मात्र यावेळेला अजून एक मोठा फटका. गुड शॉट बाय महेंद्र पाटील. थोडस उशिरा आलेत, मात्र आपण बघतोय या अगोदर आपण बघतोय अशा कामगिरीची अपेक्षा होती इतर बॅटर कडून, मात्र ती कामगिरी होऊ शकली नाहीये. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. मात्र या सामन्याचा निकाल काही औरच असेल, कारण आता चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे 1 आणि धावांची गरज भरपूर मोठी आहे. कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 36. 54चं लक्ष होतं. 18 धावांची गरज आहे. चला जयश्रीराम मुतन कॅप्टन इकडे या. नेक्सन, कारण पुढचा सामना एक्झॅक्टली किती षटकांचा खेळवायचा आहे याविषयी थोडासा संभ्रम आहे. 4 षटकांचा असेल किंवा 3 षटकांचा असेल. लेट्स सी. गोपाल सर यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे लखन जाधव सोडणार नाहीये, फलंदाज होईल बाद. सामना संपलाय. अभिनंदन टीम कासार वडवलीचं. मात्र इथे प्रथमेश कन्हैया भोईर पतू यांच्या मार्फत या टीम साठी 15 टी-शर्ट जाहीर झालेत या विजयासाठी. अभिनंदन तुमचं. मात्र पुढचा सामना लगेच चांगल्या पद्धतीने आम्ही सुरू करणार आहोत. चला टीम कॅप्टन गोपाल सर या जरा लवकर, आणि मी विनंती करतोय दोन्ही टीमला चला शेक हँड करा प्लीज. लवकर पुढे या प्लीज. विनंती करतोय टीम साई स्पोर्ट्स का खारबाव टीमला की शेक हँड करण्यासाठी पुढे व्हा. आणि गोपाल सर तुम्ही या लवकर. मात्र या सामन्याचा मानकरी कोण ठरलाय? नो डाऊट पुन्हा एकदा आय थिंक नो डाऊट पुन्हा एकदा मन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो म्हणजे आकाश रिपडला. काय बॅटिंग केली आकाश रिपडनं. तर लक्षात घ्या लगेच आपण बोलतोय टॉस कडे, आणि एकूणच आजच्या दिवसातील हा अंतिम टॉस आपल्याला पाहायला मिळेल. तर यस अक्षय